अगदी जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आमचे आयोजक बालगुड्डू यांच्या शुभ हस्ते होते इथं सन्मान, मायचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या टुर्नामेंटची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन इथं सन्मानित करण्यात येते। दिवसंघ आपण लाईन अप मध्ये जा, झटकन आतमध्ये। आणि आमचे साथी समालोचक अगदी आजच्या दिवसाला ज्यांनी सुरुवात केली आणि सर्वांची मनं जिंकली ते रावेगावचे सुपुत्र एक टॅलेंट व्यक्तिमत्व आमचे अक्षय पाटील सर यांचं मनापासून आम्ही मात्र अटल करंडक चषकामध्ये स्वागत करतोय आणि त्यांना विनंती करतो की आपल्या अमोघ वाणीनं आपण या मॅचला सुरुवात करावं। परंतु अक्षय पाटील सर तुम्हाला एक गोष्ट मी सांगू इच्छितो की ज्यावेळी मी सुरुवातीला कॉमेंट्री करायचो ना तेव्हा पहिला आमचे अमित टावरी आणि तारेगावमध्ये जाहीर सांगितला की तुम्ही एक वेळ फक्त बसून बघा कॉमेंट्री काय आहे ती। म्हणजे हे श्रेय या दोन भावांना मी भरपूर देतो की आमच्यानंतर नितांत प्रेम आहे। म्हणजे असं त्यांनी तिथं पनवेलचे भरपूर कॉमेंटर आले होते आणि तिथं अमित टावरीने सांगितलं की एक वेळ फक्त बसून बघा बस, आणि तिथं आम्ही बसलो होतो आणि अगदी जबरदस्त परफॉर्मन्स आणि हेच प्रेम आमचे भगवान दादा पण अगदी जबरदस्त हा करतो। आणि आपण परवा मात्र जो लॉट आहे तो लॉट ज्या पद्धतीने आहे त्याची आपण अनाउन्समेंट करू 22 तारखेचा पर्यंत आपण जाऊया। आणि बघा आमच्या अमित टावरी यांनी सांगितलं की जो कोण बेस्ट बॅट्समन असेल आपल्या 24 तारखेला फायनलला त्याला त्यांच्याकडून ते सूज देणार आहेत, त्यांचं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। आणि जाऊया आपण कमेंट्री बॉक्समध्ये। मी अक्षय पाटील सरांना विनंती करतो की आपण मॅच कडे वळूया। धन्यवाद। पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील प्रकाश झोतातील मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा पेन तालुक्याची शान गावदेवी जोहे बमानीय श्री वैकुंठदादा पाटील मित्रमंडळ आयोजित अटल करंडक 2025 या स्पर्धेमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय क्रिकेटच्या कलरफुल ब्युटिफुल दुनियामध्ये। तिथे आपल्याला दोन संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळतील। एका बाजूला गावदेवी दीव संघ, दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल आदेश कलवे संघ। कलवे संघाची जोडी मैदानावर उपलब्ध आहे, सलामीची विद्यमान जोडी मैदानावर आहे। 3 ओव्हरची मॅच असणार आहे हे लक्षात घ्या। दोन्ही कर्णधारांना या सूचना करण्यात अगोदरच आल्या होत्या। दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच इथे पाहायला मिळेल आपल्याला। एका बाजूला आदेश कलवे आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी दीव संघ। ज्या गावदेवी दीव संघाने VRCC रावे संघावर मात केली। रिक्षा जी इथे आपल्या मैदानावर येतोय ती इथे येऊ द्या विनंती असेल, कारण ती आयोजकांची रिक्षा आहे। अगदी वॉटर सप्लाय त्या रिक्षाच्या माध्यमातून केलं जातोय, तर त्यांना विनंती असेल की आपण लगेच तातडीनं यस। आणि अक्षय पाटील सर बघा जय विरूची जोडी आलेली आहे। एका बाजूला प्रतीक मोकल आणि आमचे महेश पाटील, बघा कशी जोडी चालते टनाटन। हार्दिक आणि वेलकम स्वागत। विशाल पाटील स्ट्रायकरला आणि नॉन स्ट्रायकरला संकेत पाटील। आदेश कलवे संघाच्या वतीने विद्यमान जोडी मैदानावर पंचांकडून ग्रीन सिग्नल लागतोय, सामन्याला सुरुवात होतोय। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं षटक 5 4 3 2 लेट्स प्ले। खुलबट टप्प्याचा चेंडू या बेलला मात्र लॉप्स केलाय, चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमा रेषेला भेदून पहिला शुभारंभ प्रारंभ श्री गणेशा। दुसऱ्या इनिंगचा पहिला चौकार या बेलला पाहायला मिळते फलंदाज विशाल पाटील याच्या बॅटमधून। ऑफच्या दिशेने इथे विशाल पाटील याच्या बॅटमधून येतोय। गोलंदाजी मार्कर गोलंदाज संघ मात्रे मोठा फटका मारण्याचा इरादा होता। चेंडू गुडलन स्पॉटला पडतोय, चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय। बॅटचा जर फ्लो पाहिला ना तर डीप बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने होता। बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव फेकला जातोय। संगम मात्रे मगाच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी। फुलर लाईनचा चेंडू या बॉलला मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय। अगदी आपण पाहतोय फलंदाजाला थोडी जंप केली होती, लाईक ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही। Don't change to dot. Every dot ball pressure creates on the batsman. It is called as a cricket. इथं पाहायला मिळतोय अप्रतिम इथे मात्र गोलंदाजी करत असताना गोलंदाज संघ मात्र का बघाशी मॅन ऑफ द मॅच मला दिली, त्या पद्धतीने त्याला कौतुकाची थाप मिळाली। तिथून मात्र इथे चांगलं प्रदर्शन करत असताना चांगला खेळ करत असताना गावदेवी दीव संघासाठी संघ मात्र गोलंदाज।
पुन्हा एकदा फसव्या पद्धतीचा चेंडू, पण इथे नियंत्रण नव्हतं, दिशाहीन मारा. पंचांनी मात्र इथे निर्णय घेतला वाईट देण्याचा. अगदी अचूक अंपायरिंग करत असताना संतोष चौधरी सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर पंचांच्या भूमिकेमध्ये हनुमानजी नाईक यांना आपण पाहतोय. पवार सर देखील आपण पाहतोय. हे पॅनल अंपायरचं ऑफिशियल पॅनल या अट्टल करंडक 2025 मध्ये. एवढा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता बघा, पायामध्ये टाकलेला चेंडू, बॅटचा फ्लो देखील डीप मिडविकेटच्या दिशेने होता. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, मनसुबा होता, इरादा होता. इथून मात्र हाणून पाडले गेले मनसुबे, इरादे हाणून पाडले गेले. ज्या पद्धतीने आक्रमक गोलंदाजी करतोय, कौतुक करतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. संघ मात्र या बल्ला मात्र जखडून ठेवलंय फलंदाजांना. मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. गुडलेन स्पॉटला चेंडू टप्पा पडल्यानंतर टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं होतं. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क. पुन्हा एकदा डॉट चेंडू. एव्हरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन. इट इज कॉल्ड एज अ क्रिकेट, इट इज कॉल्ड एज अ गुड क्रिकेट. इथे पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर. संघ मात्रे मोठा फटका यावेळेला मात्र लॉप केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं आवाय दन 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 करण्यात जाणारा ह्यूज मल्टी टॅलेंटेड ब्युटिफुल आत्मविश्वास फलंदाजाचा वाढवणारा षटकार. पहिलं षटक समाप्तीचा निर्वाळा येतोय. P1चं षटक संपलं. 11 धावसंख्या धावपटलावर बिनबाद आदेश कलवे संघाची ज्या पद्धतीने पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर एक षटकार इथं आपण पाहिला आणि एक वाईट देखील आहे. अर्थात 11 धावसंख्या धावपटलावर असेल. इथून मात्र बिनबाद 11 धावसंख्या धावपटलावर एक जमेची बाजू आहे सध्याच्या घडीला. धैर्येश्वर डोलवी आणि दुर्गादेवी हमरापूर या दोन्ही संघाच्या संघनायकाने लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे, कारण इथून नाणेफेकीचा कौल केला जाईल, टॉस केला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते अट्टल करंडक 2025 चा थर्रार रणधुमाली वॉर युद्ध आपण पाहतोय. एका बाजूला गावदेवी दीव संघ, दुसऱ्या बाजूला आदेश कलवे संघ. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये बिनबाद 11 धावा. जमेची बाजू आहे आदेश कलवे संघासाठी की अद्याप विकेट त्यांची मैदानावर दोन्ही पण आहेत. सलामीची विध्वंसक विस्फोटक जोडी मैदानावर आहे. एका बाजूने विशाल पाटील, दुसऱ्या बाजूने संकेत पाटील. खोलवर टप्प्याचा चेंडू या बल्ला मात्र खेळून काढलाय खेळपट्टीवर. चेंडू सरळ जातोय गोलंदाजाच्या हातामध्ये. इथून निर्धाव चेंडूची सांगता होते महेश ठाकूर. चांगली गोलंदाजी करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेने मारला. चेंडू सरळ इथे गोलंदाजाच्या हातामध्ये. हाफ ट्रॅकरचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा फटका फसलाय. इथे मात्र चुकी केली, कोऑर्डिनेशन नव्हतं. तू धाव की मी धाव, आणि तिथून मात्र माघारी परतावं लागेल एका खेळाडूला. इथून मात्र संपेल खेळ तो अर्थात विशाल पाटील, जो फ्लो मध्ये होता, चांगली बॅटिंग करत होता, त्याच्या मिडल ऑफ द बॅट वर बॉल येत होता, तो मात्र विशाल पाटील इथे शांत बसेल. इथून मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल अगदी कोऑर्डिनेशन चुकलं आणि इथून मात्र घात झालाय विशाल पाटील याचा. आणि खोलवर टप्प्याच्या चेंडूला प्रत्युत्तर नव्हतं. निखिल या बल्ला मात्र डाऊर नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलाय. संकेत पाटील बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव खेळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू या बल्ला लॉप केलाय. इथे लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकेरी धावसंख्येने मात्र इथे खातं खोलते निखिल डाऊर, सरसेनापती, संघनायक. दुसरे षटक महेश ठाकूर.
या बल्ला मात्र गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीनं संगम मात्रे पहिल्या चेंडूवर चौकार शेवटच्या चेंडूवर षटकार आला. आता मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज या बल्ला टप्पा पडला. लाऊड अपील होतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होतोय जर्सी नंबर 1 मध्ये निखिल डाऊर 1 नंबरचा खेळाडू. मगाशी मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्याला मिळाला होता आणि तोच सरसेनापती कर्णधार लढतोय. लढवय्या वृत्तीने प्रत्येक खेळाडू या क्रिकेटमध्ये खेळत असतो. कारण मी नेहमी म्हणतो क्रिकेटची रणधुमाळी आहे, युद्ध आहे, वॉर आहे. इथे लढावं लागेल. आपल्याला जिंकायचं असेल तर इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल. ती मेहनत दोन्ही संघ घेत असताना हा प्रकारचा चेंडू मोठा फटका. इथे मात्र काऊ कॉर्नरच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय. यावेळेला मात्र षटकार छत्रपतींचा छावा आणि फटक्या मागे आल्यात 6 धावा. लोकल मुख्य आयोजक यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे, प्रफुल्ल दादा आणि राजन दादा आपण मंचावर यायचं आहे. त्यानंतर विनंती करतो मी लगेच दुर्गादेवी हमरापूर संघाचा कर्णधार आणि धारेची डोली संघाचा कर्णधार आपण डगआउट मध्ये यायचं आहे लगेच. नक्की त्यानंतर रोशन माली रावेचे. या बल्ला पुन्हा एकदा स्लॉट मध्ये पाठवला. सिक्सर स्लॉट मध्ये निखिल डाऊर नावाचं वादळ आता घोंगावलंय. बॅक टू बॅक 2 षटकार. इथे बोल मला पाहायला मिळतोय निखिल डाऊर या फलंदाजाचा. खेळ करत असताना निखिल डाऊर या फलंदाजाला पाहतोय. सरसेनापती कॅप्टन लीड फ्रॉम फ्रंट असं पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय संकेत पाटीलला माघारी परतावं लागलं आणि तिथून जो आला आणि सुरुवात जशी केली आणि इथे 2 षटकार इथून बॅट मध्ये पाहायला मिळालं. निखिल डाऊर याच्या चर्चेमध्ये आणतोय. निखिल डाऊर हे नाव चर्चेमध्ये येतोय. सध्याच्या घडीला कलब्याच्या घराघरामध्ये बघितलं जाणारं क्रिकेट, प्रचंड क्रिकेट वेळा गाव म्हणून कलबे आपण पाहतोय. त्या कलबाचा संघ आदेश कलबे इथे 2 हात करतोय गावदेवी दीव संघाच्या विपक्षामध्ये. मयूर पाटील नवीन गोलंदाज याला बॅटला क्रश करून चेंडू मात्र फर्स्ट स्लिप मध्ये जाईल. एकेरी धावसंख्येने मात्र इथे धावपटल पुढे जाईल. संत गतीने धावपटल पुढे जाते. 25 रन्स, loss of 1 wicket, remaining of 5 balls in this over. Last over is a progress 3 over match between the 2 teams. मोठा फटका यावेळेला मात्र इलिव्हेशन कमी आहे, उंची जास्त आहे, पण इथे मात्र फटका फसलाय, पकडला झेल आणि संपला. यावेळेला मात्र निखिल डाऊर याचा खेळ शांत बसावा लागेल. निखिल डाऊर याला विकेट नंबर 2 इज अ डाऊन अँड बॅक टू द dugout. On board run is 25. एक ब्रेक थ्रू पाहिजे होता. गावदेवी दीव संघाला तो ब्रेक थ्रू मिळवून दिलाय मयूर पाटील या फलंदाजानं. कारण चांगला फ्लो मध्ये खेळत होता, चांगली बॅटिंग करत होता फलंदाज निखिल डाऊर आणि त्याला मात्र इथून माघारी परतवलंय. निखिल डाऊर मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर आलाय नागेश डाऊर. डाव्या हाताचा फलंदाज कशा पद्धतीने खेळ करतोय. 3 ओव्हरची मॅच आणि शेवटच्या षटकातील 2 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेला मात्र ऑफ ड्राइव्ह केलाय. चेंडू मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये अडवला जाईल.
जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 2 धावसंख्या अर्जित केल्या. हलक्या हाताने चेंडू काढला कारण इथून नंतर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. ते जिथपर्यंत शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये जातील तोपर्यंत मात्र 2 धावसंख्या कंप्लीट केल्या. नागेश डावरे यानं वैयक्तिक खातं खोललं आणि आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये 2 भर टाकली. 27 रन्स ऑन बोट लॉस ऑफ 2 विकेट्स. पुन्हा एकदा या बल्ला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, फुलर लाईनचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क, बॅटचा फ्लो देखील आपण पाहिला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारायचा प्रयत्न केला होता. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू सरळ गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रिस्वी चिट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू मात्र इथे बॉडीला आदलतो आणि चेंडू सरळ जातोय. 1 बाउन्स स्वतः गोलंदाजाच्या हातामध्ये. परतीचा रस्ता पकडावा लागेल कारण रनआउटच्या स्वरूपामध्ये यावेळेला मात्र नागेश डाऊर वैयक्तिक 2 धावसंख्या करून 3 चेंडू मध्ये माघारी परततोय. विकेट नंबर 3 इज डाऊन. षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असताना आपण पाहतो अटल करंडक 2025 स्पर्धा. मोठा फटका ऑन ड्राइव्ह केला. लॉफ्टेड ड्राइव्ह इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाच्या अगदीच मस्तकाला दस्तक देऊन जाणारा पुण्याचा बाप्पा दगडूशेठ. चेंडू दिली सीमारेषेला भेट. आलाय हा संजीवनी देणारा चौकार. आणि राजन दादा यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. दुर्गादेवी हमरापूर त्यांच्या विरुद्ध खेळेल ती म्हणजे धायरेश्वर डोलवी. पहिल्या सत्रामध्ये 31 धावसंख्या धावपटलावर निर्धारित 3 षटकामध्ये बनवल्या. आदेश कलवे संघाने 32 धावसंख्येचं बाण ठेवले, टार्गेट ठेवलेलं आहे ते गावदेवी देव संघापुढे. या बाण कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल याचं धावतं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. यावेळेला मी प्रफुल्ल दादा आणि राजन दादा यांना विनंती करते की चला आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल घेऊया. एका बाजूनं दुर्गादेवी हमरापूर आणि दुसऱ्या बाजूनं धायरेश्वर डोलवी. या 2 संघाच्या संघनायकांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आदरणीय सन्माननीय माजी पंतप्रधान अटल बिहारी अर्थात वाजपेयी त्यांच्या समवेत या विद्यमान पंतप्रधान आपण पाहतोय नरेंद्रजी मोदी साहेब असतील आणि आमच्या वैकुंठ पाटील साहेब प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहतोय. क्षणचित्र पाहू शकताय. आदरणीय सन्माननीय आमचे प्रफुल्ल दादा आणि राजन दादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. एका बाजूला दुर्गादेवी हमरापूर संघ आणि दुसऱ्या बाजूला धायरेश्वर डोलवी. या 2 संघामध्ये नाणेफेकीचा कौल टॉसचा कार्यक्रम इथे केला जातोय. टॉसचा बॉस कोण होते पाहूया. अट्टल करंडक 2025 मध्ये नाणेफेकीचा कॉल लागतोय अर्थात दुर्गादेवी हमरापूर संघाच्या बाजूनं कारण त्यांचा कॉल होता हेड. अर्थातच नाणेफेकीचा कॉल आपण जिंकलाय. काय निर्णय असेल आपला? बॅटिंग असेल. आजपर्यंत बरेच आपण सामने खेळलात पण किती वेळा आपल्या एक दुसऱ्यांच्या पक्षामध्ये खेळलात आपण? धायरेश्वर डोलवी आणि दुर्गादेवी हमरापूर असा किती वेळा सामना झालाय? नाईटची दुसरी मॅच असेल कदाचित. आणि त्या फेरीमध्ये कोण जिंकला होता? बॅट्समन आम्हीच जिंकलो होतो. ते पण जीवावर जिंकलेलो. अर्थात आपण पाहतोय थोडी काटेकी टक्कर अशा पद्धतीची मॅच होती. तर आपण आता क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे तर फलंदाजी स्वीकारलेली. अगदीच आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये एक थोडासा कुठेतरी मला वाटतं चमत्कार झाल्यासारखं एक पाहायला मिळतोय कारण नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतलं जातोय. तर विशेष फलंदाजी काय निर्णय घेण्याचा आहे? आमचे बॅट्समन आहेत. शेखर भगत नाही, सुदर्शन जास्त मध्ये नाही, मंदार पण थोडा अनफिट आहे त्याच्यामुळे बॅटिंग घेतली. अर्थात म्हणजे जास्ती धावा बनवून प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणण्याचा आपला विचार आहे. तर आपण देऊया तुम्हाला शुभेच्छा. अर्थातच आपण पाहतोय आपल्या वाटेला गोलंदाजी आलेली आहे तर किती धावसंख्या आपण इथे रोखण्याचा प्रयत्न असेल प्रतिस्पर्धी संघाला? चला बॅट्समन. हमरापूर टीम एक चांगली टीम आहे. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू.
मागची मॅच जसं आपण पाहतोय की जसं त्यांनी सांगितलं की थोडी काटेकी टक्कर झाली आणि त्यांचा विजय इथे झालेला आहे. चला, batsman तर शेवटची अर्थातच विनंती असेल, ही match सुदर्शन, जिंकण्याचा आपला प्रयत्न प्रत्येक तुला सुरू announcing होतो. पण करतोय. तत्पूर्वी आमचे आयोजक जे आहेत त्यांच्या वतीने जे आयोजन झालंय त्याबद्दल आपलं काय मनोगत असेल? बाळगुडीचे लेटर आलं की आमचे ॲडव्हान्स त्यांच्याकडे पोहोचवतो. आयोजकाचा प्रश्नच नाही. पेणमधलं तर सर्वोत्तम आयोजन बाळगुडीचंच असतं. एक मोठी आपण त्यांच्यासाठी उपमा दिली की सर्वोत्तम आयोजन पेन तालुक्याचे त्यांचाच आहे. तर त्याला शुभेच्छा देऊ आपल्याला. आणि मी विनंती करतोय की आमच्या पाहुण्यांचा देखील शुभ सन्मान इथे घेणार आहोत. अर्थातच आज आमचे राजन दादा आणि प्रफुल्ल दादा खास कलब्यावर आणले, त्यांचा देखील शुभ सन्मान करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय. रोहनजी मोकल यांना विनंती करतोय की आपण या. रोहनजी मोकल, आपण आदरणीय सन्मान्य प्रफुल्ल दादा आणि राजन दादा यांचं शुभ सन्मान आपण घेऊया. निमित्त आहे अटल करंडक 2025 मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या अंतर्गत आमचे प्रफुल्ल दादा आणि राजन दादा यांचा शुभ सन्मान केला जातोय. माई शुभदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि अर्थात शुभ सन्मान त्यांचा अटल करंडक 2025च्या माध्यमातून केला जातोय. तर धन्यवाद. आज आपण बघत असाल आदेश कळवे त्यांच्या विरुद्ध खेळते ते म्हणजे गावदेवी दीव संघ. थोडस अमित सर मात्र जेवणाचा आस्वाद घेत असताना 3 ओव्हरसाठी मी जोडला जातो आपल्यासोबत. आणि मी म्हणत होतो की मगाच्या सामन्यामध्ये काय अफलातून फलंदाजी केली होती निखिल डावरनी. कारण 2 वर्षाच्या बॅकफुटला गेलो आपण, मागे गेलो तर निखिल डावरच्या रेसमध्ये नव्हता खेळाडू. नंतर मात्र 2024ची ज्यांनी KPL खेळली आणि यामध्ये एक बेस्ट खेळाडू म्हणून झाला. आणि काय अफलातून त्याचा फॉर्म या स्पर्धेमध्ये आपण बघितलं असेल. आत्ताच्या देखील सामन्यामध्ये 4 चेंडू खेळला आणि तब्बल 2 षटकारून 12 धावा काढल्या. पुन्हा एकदा टोसने डावरला मात्र इथे रिव्हर्स शॉट अटेंड करतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. मात्र गुरुवार साईचा वार. इरादे लाख बनते हैं बिगड़ते हैं, इरादे लाख बनते हैं बिगड़ते हैं, शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. आणि मात्र एक साई भक्त देखील आहे निखिल डावर. त्यांचे वडील देखील साई भक्त आहेत आणि बहुतेक कुटुंब त्यांचा साई भक्त देखील आहे. आणि या स्पर्धेमध्ये मात्र पहिल्याच चेंडूवर षटकार अटेंड केला तो फलंदाज संगम म्हात्रे. कमबॅक करतोय का? चांगली फिल्डिंग तिथे अल्पेशची. मात्र अल्पेशला भेदून मात्र चेंडू जाऊ शकला नाही आणि आता निर्धाव चेंडू कमबॅक करतोय तो निखिल डाऊर. निखिल डाऊर यांच्या जर्सीवर आपण बघितलं नॅन्सी, त्यांच्या मुलीचं नाव. त्यांच्या टीममध्ये लव्ह फायटर घेऊन आलेली नॅन्सी. तर आपण बघत असाल पुन्हा एकदा निखिल डाऊरचा फॉर्म मात्र येतोय स्पर्धेमध्ये. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर मला असं वाटतंय पंचाने वाईट घोषित केला. अवांतरने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 7. पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र सोपा झेल आणि लागतोय पहिला झटका, पहिली विकेट दीव संघाला. बॅक टू द डगआउट, संगम मोकल. देखील त्यांनी पर्पल कॅपचा मानकरी ठरला असा जबरदस्त खेळाडू निखिल डाऊर. त्याच्या मुलीचं देखील नॅन्सी आणि आमचा परम मित्र निकेश गोटिया यांनी देखील आपल्या मुलीचं नाव नॅन्सी ठेवलेलं आहे. खूप छान. पुन्हा एकदा मैदान गळवूया.
आणि ते मात्र मोठा विकेट्स, आणखी एक विकेट डगआउट मध्ये जातोय डीजे. डान्स करताना, कारण खरंच स्वतःला चार्ज करायचं असेल तर थोडासा डान्स हवा आहे. आणि आपण बघत असाल स्क्रीनवर देखील बघितलं आपण की खेळाडू मात्र डान्स करताना गाण्यावर की तेवढीच ऊर्जा मिळते पुढील सामना खेळाडी. ते मात्र निखिलची तारीफ करू तरी कमी असेल. मागच्या सामन्यामध्ये त्याला आम्ही निकेश पाटील आणि मी देखील 500 रुपयाला दाखवता 2 षटकाराला, आणि त्यांनी ते षटकार खेचले देखील होते. आणि त्यासाठी आमच्यावर त्याला एक चांगली गिफ्ट भेटणारच आहे. पण या अगोदर चालू सामन्याकडे पुन्हा एकदा निखिल डाऊर कमबॅक. काय अफलातून कमबॅक, पहिल्या चेंडूवर षटकारानंतर मात्र अफलातून कमबॅक करतो निखिल डाऊर. पण देव संघाचा खेळाडू तेवढाच खतरनाक आहे तो म्हणजे सुदर्शन. मात्र हा विस्फोटक षटकार डीजे. आणि काय अफलातून षटकार खेचतोय दीव संघाचा विस्फोटक फलंदाज. चेंडू आलेला आहे, मॅच बॉल आलेला आहे. इथे मात्र सुदर्शन मोकल, जो कहते हैं ना शेर अगर बूढ़ा हो जाए वो घास नहीं मांस ही खाता है, ऐसे सुदर्शन मोकल का ये छक्का लगने के बाद, सॉरी सुदर्शन म्हात्रे का ये छक्का लगने के बाद टीम का स्कोर जाके रुका 13 रन. विस्फोटक फलंदाजी, अफलातून कमबॅक केला होता. इथे मात्र वडाव गावदेवी वडाव संघाला, दत्तगुरु वडाव संघाचा विस्फोटक ऑलराऊंडर खेळाडू बबलू म्हात्रे यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा वर फुलटॉस चेंडू, चेंडू जातोय सीमारेषागार. चांगली फिल्डिंग होती तिथे, एक धावसंख्या प्रयत्न, दुसरी धाव पण आरामात पूर्ण. आणि ते मात्र नो चेंडू घोषित. आणि थर्ड अंपायरची माग. खूप चांगला इथे मात्र इफेक्ट होता. धावसंख्या त्यानंतर नक्कीच आमचे साथी समालोचक अभय मोकल कळवे यांनी देखील शुभेच्छा टुर्नामेंटसाठी. अफलातून फिल्डिंग इथे अभय मोकल म्हटल्यानंतर आमचे परम मित्र, एक उत्कृष्ट समालोचक. आणि हा मात्र वाईट चेंडू. नक्कीच एक व्यावसायिक खेळाडू म्हणून त्या सॉरी व्यवसायाच्या मागे लागले, त्यामुळे जरा ते आपल्या गावापासून देखील खूप लांब आहेत. थोडीशी बातचीत करताना निखिल डाऊरने मात्र सुपर सेट कमबॅक केला होता. पण इथे देखील खूप साऱ्या शुभेच्छा टुर्नामेंट साठी आमचे परम मित्र अभय मोकल. आणि आता पुन्हा एकदा निखिल डाऊर कमबॅक करतो का बघूया. पुन्हा एकदा आणि फ्रीट असल्या कारणाने एक धाव मिळते. आणि एका धावेने धावसंख्या होते ती 19. पहिल्या चेंडू षटकानंतर कमबॅक केलं होतं निखिल डाऊरने. त्यानंतर या दोन विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा थोडीशी खराब गोलंदाजी निखिल. या ओव्हर मध्ये फक्त तब्बल 19 धावा गेल्यात. आणि आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी थोडा स्पीडअप घ्यायचा पंच. 13 धावांची 12 चेंडू आणि 13 धावा. कमबॅक करेल का एक युवा गोलंदाज या
आधीच संघाकडून खेळताना युवा गोलंदाज म्हणजे नाव आहे असा गोलंदाज अभिजित मोकल. नक्कीच त्याला आपण केपीएल मध्ये खेळताना गोलंदाजी करताना बघितली. म्हात्रे ब्रदर्स रॉयल चॅलेंजर्स म्हात्रे ब्रदर्स संघाकडून खेळताना खेळाडू त्याला चान्स दिला होता कॅप्टननी की तू गोलंदाजी करू शकतोस आणि का अफलातून गोलंदाजी केली होती त्याने आणि सर्वांचे लक्ष वेधून खेळणारा हा गोलंदाज म्हणजे अभिजित मोकल. आता झालेल्या केपीएल मध्ये त्याने त्यांच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स म्हात्रे ब्रदर्स रनरअप झाला होता पण आपली छाप मात्र गोलंदाज दाखवून दिली होती. तोच गोलंदाज अभिजित मोकल. आहा काय चेंडू कमबॅक करतोय इथे अभिजित मोकल. एक युवा गोलंदाज आपल्या गोलंदाजीची धार सोडताना छाप सोडताना. बघूया पुन्हा एकदा कमबॅक करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय. वाह वाह काय अफलातून गोलंदाजीत लगातार 3 चेंडू निर्धाव. मी म्हणालो होतो उभरता गोलंदाज आदेश संघाला मिळाला आहे. विनेश पाटील त्या टीम मध्ये होता. त्यांनी जर विश्वास दाखवला या गोलंदाजावर आणि हा गोलंदाज त्यावेळी विश्वास सार्थ केला होता. आता मात्र खूप छान गोलंदाजी करतोय तो अभिजित मोकल. सर्वांचं मन जिंकतोय. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 13. स्लो चेंडू होता. विशालची थोडीशी खराब फिल्डिंग पण एकच धाव मिळते कारण विशाल मात्र तिथे फिल्डिंगला होता. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 12 धावा. काय आपल्यातून गोलंदाजी करतोय युवा गोलंदाज अभिजित मोकल. इथे मात्र स्ट्राईकला आहे सुदर्शन म्हात्रे आणि हा सामना नक्कीच गणेश म्हात्रे सर बघत असतील कारण त्या विभागातला जर संघ असेल तर आवर्जून ते मॅच बघतात. इथे मात्र येणारे 8 चेंडू आणि 12 धावेची गरज. प्रेक्षक मात्र हा सामना पाहत आहेत. ओहो सुदर्शन म्हात्रेचा मात्र विस्फोटक छक्का. काय कमबॅक केलं होतं पण इथे मात्र अनुभवावर जास्त असे तो म्हणजे अनुभव डीजे. डीजेला हिंदीमध्ये बोलतात ना साप सूंग गया था. आज मात्र खूप छान गाणे कारण तिरंगा चषकाला जेव्हा मी गेलो होतो तेव्हा पण त्या डीजे वाले का अफलातून गाणी वाजवले होते. इथे मात्र नायक नाही खलनायक हुमै दाखवते म्हणजे सुदर्शन म्हात्रे. हवेत चेंडू झेलवतोय का पण नाही. एकच धाव आणि एका धावेने धाव संख्या होते ती 27. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावेंची गरज. तो षटकार आला नसता तर काय झालं असतं हे मात्र गणित वेगळं झालं असतं पण इथे मात्र सुदर्शन मोकल सारखा विस्फोटक फलंदाज समोर होता आणि अनुभवी गोलंदाज होता तो. कमी अनुभवी गोलंदाज होता तो म्हणजे अभिजित मोकल. पण आता मात्र येणारे 6 चेंडू विजयासाठी 5 धावेंची गरज. चला पाणी घेऊन चला. सामना मात्र 6 चेंडू. नक्कीच वाशी विभाग संघटनेचे अध्यक्ष गणेश म्हात्रे सर आमचे परम मित्र एक उत्कृष्ट समालोचक आरोग्य सेवेत कार्यरत असणारे आणि सध्याचे वाशी विभाग संघटनेचे
अध्यक्ष गणेश म्हात्रे साहेब मॅच बघत मी अगोदरच म्हणालो होतो की वाशी विभागाची जर टुर्नामेंट असेल तर आवर्जून मॅच बघतातच ते. त्यानंतर दादर संघ असो, कळवे संघ असो, गावदेवी कळवे संघाचा सामना असला तर ते मॅच बघतात आणि ही देखील मॅच ते लाईव्ह बघतात. त्यांनी देखील काल हे आयोजन बघितलं. त्यांनी मला सांगितलं की खूप मोठं आयोजन, दमदार आयोजन सुदर्शन मोकल आणि टीमने केलेलं आहे. कौतुक करावं तेवढं कमी असेल. इथे मात्र बघावा येणारे 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. इथे मात्र गोलंदाज आदेश खूप अनवय असा गोलंदाज आदेश आणि गोलंदाजी करतोय आदेश संघासाठी. आदेश पाटील हो, थोडासा चेंडू दिशेने भरकटला. आदेश एक तर दुष्काळ त्यात 13वा महिना. कारण 6 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज असताना मात्र आपण चेंडू कशा प्रकारे टाकायला पाहिजे या आदेश संघ खूप अनवय असा गोलंदाज आहे आदेश पाटील. नक्कीच पुन्हा एकदा हा चेंडू एक्स्ट्रा कव्हर आणि निखिल डाऊर आहे मला तिकडे. 2 धावा कव्हर होतात आणि 2 धावेनी धाव संख्या होते ती 30. नक्कीच विजय कुठलाच संघ हो, कोणी आतमध्ये जाऊ नये. लगेच जो संघ आहे तो लगेच तयारच आहे फिल्डिंग साठी. लगेच उत्तर करा, नाही तर डान्स आपण हमरापूर संघाचा. तर सामना कुठलाही संघ जिंको, कोणी मैदानात जाऊ नये आणि लगेच ज्या संघाची फिल्डिंग आहे तो संघ मात्र मैदानात उतरेल. इथे मात्र येणारे 5 चेंडू आणि 2 धावा. सामने असे खूप पाहिले, 6 चेंडू 1 धाव पण निघली नव्हती. रायगड प्रीमियर लीगला इथे मात्र दिशा भरकटतोय गोलंदाज आदेश पाटील आणि हा वाईट चेंडू जातोय. अवांतरे धाव संख्या वाढते, धाव संख्या होते ती तब्बल 31. सुदर्शन अजून मैदानात आहे, त्यामुळे थोडासा कुठेतरी मला असं वाटतंय वाईट चेंडू आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केला होता इथे मात्र. बघूया इथे मात्र एका धावेची गरज. 5 चेंडू आणि 1 धाव. रायगड प्रीमियर लीगला जो षटक फेकला होता तसा षटक फेकला जाईल का? देसाई संघाविरुद्ध जिथे देसाई गावामध्ये चेंडू 1 धाव पाहिजे होती, 6 चेंडू ते निर्धाव फेकले, तसा षटक जातोय का? सुरुवात होते येणारे 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. नक्कीच 1 धावेची गरज होती आणि 6 चेंडू टाकायचे होते आणि आमचे प्रवीण पवार सर तिथे पंच होते. काय अफलातून सामना झाला तसा होतो का? अरे बाप रे बाप. इथे मात्र जिंकतोय. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन. तब्बल 3 चेंडू राखून हा सामना जिंकलाय. खूप छान फलंदाजी पण देखील अभिजित मोकलचं कौतुक करतं.